दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर तालुक्यातील बानुरगड येथील एका 76 वर्षीय वृद्धाचा डोक्यात वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बाबासाहेब भानुदास देशमुख असं या मृत वृद्धाचं नाव आहे. ही घटना काल दिनांक 25 रोजी शनिवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली अधिकची माहिती अशी की काल शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बानुरगड ते कोळे येथील टेंबू योजनेच्या कालव्याजवळ एका वृद्धाचा मृतदेह सापडला. त्यानंतर तो मृतदेह बानुरगड तालुका खानापूर येथील बाबासाहेब देशमुख यांचा असल्याचं निष्पन्न झालंय. खानापूर तालुक्यातील बानुरगड येथील बाबासाहेब भानुदास देशमुख हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी दिनांक 24 रोजी सांगोला तालुक्यातील कोळे येथील बाजारात गेले होते. मात्र ते रात्री उशिरापर्यंत परतले नाहीत. तिकडे त्यांच्या कुटुंबातील लोक त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते फोन घेत नव्हते. इकडे सुरुवातीला अनोळखी मृतदेह सापडला अशी नोंद पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली, परंतु त्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पटली. या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा सुरू केलाय. त्यात बाबासाहेब देशमुख यांच्या डोक्यात कशाने तरी वार केल्याचे आणि कान फाटून डोक्यातून आणि कानातून रक्तस्राव झाल्याचं निदर्शनास आलंय. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सांगोला मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवकुमार शिवपूजे व सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी तातडीने भेट देऊन तपासाची चक्रे फिरवलेत. याबाबत सांगोला पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तपास सुरू असून खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलं नाही. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.